हाय युट्यूबवासी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तर आज आपल्या बाप्पांचं विसर्जन आणि विसर्जन आम्ही पर्यावरती करतो, तर त्या ठिकाणी कशा प्रकारे डेकोरेट करतो सगळं बाप्पासाठी, बाप्पाच्या विसर्जनासाठी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी। ऑलरेडी सगळे लोक इथे आलेत तो तयारी करायला, बलून्स वगैरे लावून सगळं आम्ही छान असं डेकोरेट करतो बाप्पासाठी। तर ते कशा प्रकारे होते तुम्हाला दाखवते मी आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर अजूनही तुम्ही लोक जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। तर मग बघूयात कशा प्रकारे तयारी चालली बाप्पाच्या विसर्जनाची। सो सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला। लाल वाले पांढरे नाही ठेव, मोठी झालं असतं भरपूर फुटल्या। इकडे जाते बापू, ह्याला निवडणुकाला तोडायला राहू दे, काय नाही कुठे लावायचं फुगा तोडायचं लागणार फाट फुट। अरे इथून गेलं ना आता, इथून आपण निवडणुकाच लागणार गोल राऊंड करूया। हे काय निवडून लागत व्हिडिओ काढतो बोलल्याशिवाय खाली झाले, खाली झाला। अरे लावायचं त्याला लाल फुगे लावा ना, त्याला फक्त लावता फुगवून द्या फुगे लावते पट्ट्या फुगे जा ना, ते कागदार फुगा ठेवा, इथं काय ठेवता फुगा गेले माळीकडे मग मधून घे, मधून डायरेक्ट इकडून नको घेऊ, जाऊ दे। अजून एक माळ होईल का तयार? लाल फुगवा सगळे खाली फुटतील। तुला धागा पाहिजे काय? झुकझुक गाडी बापू याला मी तर मग त्या किंडीला बांधायचं असं त्रिकोण, तसंच करायचं असा आणि इकडून असा तिकडे जातोय ना, पाण्यात नाही येत पाण्यात काय करायचं, इथं बांधायचा असा। अरे इथून असं इथून तिथं जाईल तुझ्या इथून कटकीला आणि तिकडून असं फिरव। मग ठीक आहे, हे काम कर तू इथं पहिला बांधतोय विकास, तर शेवट आहे तू, शेवट वरती आहे ना, आला सर हात दे, हात दे तिथं मग कटकीवर जा, धागा घेऊन जा, धागा घेऊन जा एक्स्ट्रा। तयारी फुल स्पीड मध्ये चालू, तर थोड्या वेळाने आपण बघूयात फायनल लुक आमच्या डेकोरेशनचा काय येतोय। तर आपण थोड्या वेळाने बघूयात कशा प्रकारे आमच्या डेकोरेशनचा लुक आलाय आणि कसं विसर्जनाची आमची तयारी झाली ते। हे बघा, आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय, छोट्या मोठं जे राहिलंय ते होईल थोड्या वेळामध्ये। तर कसं आहे बघा आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक, वारेशी परिवाराचा विघ्नहर्ता। आणि हे डेकोरेशनचा मेन मोटिव्ह होता पाणी स्टोअर करणं, कारण या पर्याला पाणी थोडं नॉर्मल फ्लोने असतं, सो पाण्याचा फ्लो कंट्रोल मध्ये करण्यासाठी आणि तो फ्लो वाढवण्यासाठी किंवा ते पाणी साठवून ठेवण्यासाठी हा प्रयत्न होता। आणि पुढे जर तुम्ही बघितलं तर कमरेपेक्षा पण जास्त पाणी आहे। आणि हा असा लुक आहे आमच्या शेवटचा, अजून थोडं काम बाकी आहे, हे लोक करून येतीलच। तर कसं आहे आमच्या वारीशी परिवाराच्या विघ्नहर्त्याच्या विसर्जनाची तयारी आणि कसं आहे आमचं डेकोरेशन, मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये।